नमस्कार मित्रांनो. आज आपण स्विंग ट्रेडिंगसाठी एक स्टॉक सिलेक्ट केलेला आहे. स्टॉकचं नाव आहे बजाज हेल्थ केअर लिमिटेड. त्या स्टॉकमध्ये आपण एंट्री करणार आहोत टेक्निकल एनालिसिसच्या बेसिसवरती. थोडक्यात स्मार्ट मनी कन्सेप्टच्या बेसिसवरती आपण या स्टॉकमध्ये एंट्री करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या लक्षात येईल की आपण याच्यामध्ये काय एंट्री करणार आहोत किंवा कुठे करायचे, कशी करायची याच्याविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत. तुम्ही चार्ट पाहू शकता की स्टॉक एक बिग रॅली दिल्यानंतर करेक्शनसाठी डाऊन साईड आलेला आहे. तो कुठपर्यंत येऊ शकतो ते एस-एम-सी आपल्याला पहिले सजेस्ट करतं. जसं की मी तुम्हाला सांगेल की एस-एम-सी प्रमाणे फेअर व्हॅल्यू गॅप्स आणि एक ऑर्डर ब्लॉकपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो. ओके, तो मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. हा जो आहे तो ऑर्डर ब्लॉक आहे आणि हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. हा आहे आपला ऑर्डर ब्लॉक आणि हा आहे फेअर व्हॅल्यू गॅप. तर स्टॉक या पार्टमधनं रिटर्न कुठनंही रिटर्न जाऊ शकतो. ओके, इट्स नॉट कंपल्सरी की या ठिकाणावरनं स्टॉकने वापस जायला पाहिजे किंवा बरोबर एफ-यू-जीला टॅप करून स्टॉकने वरती जायला पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही आहे. या पूर्ण मार्क केलेल्या एरियामधनं स्टॉक कुठनंही रिटर्न जाऊ शकतो, अपसाईड जाऊ शकतो. तर तेच आपल्याला शोधायचं आहे की या स्टॉकमध्ये मंथली लेवलवरती आपण मंथली टाइम फ्रेमवरती आहोत आता. तर मॅक्सिमम तो स्टॉक कुठे आलेला आहे किंवा कुठपर्यंत जाऊ शकतो, मग आपण कुठे एंट्री करायची याच्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही मंथली टाइम फ्रेमवरती तुम्ही पाहू शकता की हा जो ऑर्डर ब्लॉक आहे, हा पूर्ण जो ऑर्डर ब्लॉक आहे, या ऑर्डर ब्लॉकला या ठिकाणी या कॅन्डलने, या ब्लॅक कॅन्डलने स्वीप केलेला आहे किंवा त्याची लिक्विडिटी लो साईडला लिक्विडिटी घेतलेली आहे असं म्हणता येईल. ती का घेतली आपल्याला थोडंसं लोअर टाइम फ्रेमवरती गेल्यावरती कळेल, ते आपण पाहूयात. आपण आता बघूयात की विकली टाइम फ्रेमवरती आपल्याला चार्ट काय सजेस्ट करतोय. ओके, जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर या ठिकाणी जर विकली चार्ट आपण पाहिलं तर ही एक लेवल आहे. हा जो आहे ऑर्डर ब्लॉक, ह्या ऑर्डर ब्लॉकमध्ये कुठेही फेअर व्हॅल्यू गॅप नाहीये. सो त्यामुळेच हा स्टॉक जो आहे लो लेवलला स्वीप केला आहे किंवा लिक्विडिटी कलेक्ट केलेली आहे असं म्हणता येईल. एस-एम-सी मध्ये लिक्विडिटी आणि लिक्विडिटी पूल्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही पाहू शकता, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. लिक्विडिटी या ठिकाणी कलेक्ट झालेली आहे. तर याला लिक्विडिटी कलेक्ट झाल्यानंतर स्टॉक अपसाईडला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. ॲडिशनल कन्फर्मेशन असं आहे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की एक डोजी कॅन्डल किंवा एक बेस कॅन्डल क्रिएट झालेली आहे, जे तुम्हाला आणखीन ॲडिशनल कन्फर्मेशन देऊ शकते किंवा देते असं म्हणता येईल. इथनं हा स्टॉक अपसाईडला जाऊ शकतो. आता आपल्याला स्विंग ट्रेडसाठी आपण हा स्टॉक सिलेक्ट केलेला आहे. स्विंग ट्रेडसाठी आपला जो बेस्ट टाइम फ्रेम आहे एंट्रीचा, तो आहे डेलीचा. ओके, तर डेली टाइम फ्रेमवरती आपण आता एंट्री शोधणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, आपण आता डेलीचा चार्ट सिलेक्ट करूयात. जसं की मी या ठिकाणी डेली चार्ट सिलेक्ट केला. ओके, तर विकलीची लिक्विडिटी ज्या दिवशी मार्केटने कलेक्ट केलेली आहे, त्यानंतर एक मार्केटने स्विंग बनवलेला आहे, जो की आपल्यासाठी एंट्री करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला एस-एम-सी मध्ये मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट असं म्हटलं जातं. ओके, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर मार्क करून दाखवतो मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तुम्हाला. एक स्विंग जो व्हॅलिड स्विंग आहे. ओके, या ठिकाणी हे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला जी एंट्री करायची आहे त्यासाठी आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप आणि ऑर्डर ब्लॉक असणं खूप गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही या स्विंगमध्ये जर शोधलं तर तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी एक ऑर्डर ब्लॉक आहे आणि एक स्विंग क्रिएट झालेला आहे, एक एफ-यू-जी क्रिएट झालेला आहे. हा तो एफ-यू-जी आणि ऑर्डर ब्लॉक मी मार्क केलेला आहे. मित्रांनो, हा ऑर्डर ब्लॉक आणि एफ-यू-जी या ठिकाणी ज्या दिवशी प्राइस तुमची एंटर करेल त्या दिवशी तुम्हाला या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची आहे. ओके, तर एंट्री आणि स्टॉप लॉस काय असणार आहे ते पण आपण जाणून घेऊयात. की या स्टॉकमध्ये आपली एंट्री जी आहे ती एंट्री पॉईंट आपला आहे 349. जो स्टॉप लॉस असणार आहे तो आहे 327 चा. ओके, आणि जो टार्गेट आहे तो टार्गेट आपला आहे 319 चा, सॉरी 419 चा आपलं टार्गेट असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही वेट करा या लेवलला स्टॉक येण्याची. या ठिकाणी तुम्ही एंट्री करा. जर अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर तुम्ही आता सुद्धा या स्टॉकमध्ये एंट्री करू शकता. 350 पर्यंत त्याला ॲव्हरेज करू शकता आणि 327 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. ओके, तुम्ही तुमच्या ॲडवायझर सोबत सुद्धा कन्सल्ट करून या स्टॉकमध्ये एंटर करू शकता. हे माझे जे व्ह्यूज आहेत ते फक्त एस-एम-सीच्या बेसिसवरती आहेत. ते माझे पर्सनल ओपिनियन्स आहेत. तुम्ही तुमचं फंडामेंटल अनालिसिस वगैरे करून सुद्धा स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकता. खूप छान लेवलला स्टॉक आहे. जर स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. धन्यवाद.